समजला तो क्षमा मागण्या समजला तो अधिकार नव्हता तुझ्या तुझ्या कोण मला कोण मला नव्हता संयम नव्हते यमदम नव्हता संयम नव्हते यमदम नाही समरसता सौजन्याचा भावही नव्हता सौजन्याचा भावही नव्हता नव्हती मानवता दया नव्हती मानवता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की अनंत ब्रह्मांड नायक पूर्ण परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या कृपा आशीर्वादाने आपलं संपूर्ण जीवन परमेश्वराच्या ज्ञानाला परमेश्वराच्या भक्तीला आणि परमेश्वराच्या भक्तांना समर्पित करणारे ज्यांचं प्रातःकाली स्मरण केल्यानंतर दुःखांचा पापांचा नाश होतो असे प्रातःस्मरणीय अनेकांच्या वेदाला बोधाला अनुसरणाला निमित्त असणारे ज्ञानवारिधी भक्ती पुरस्सर त्रिदंडी युक्त सर्वांचे श्रद्धास्थान ज्यांचे पद सर्वांना पूजनीय आहे असे आपल्या शिबिराचे सर्वे सर्वा असणारे अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष श्री गोपाल आश्रमाचे संचालक गुरुवर्य श्री बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय ज्ञान भक्ती वैराग्य असणारे गुरुतुल्य श्री पात्रीकर बाबाजी आश्रमस्थ सर्व साधू संत तपस्वी जन आणि तुम्हा माझ्या देवाच्या आवडत्या सर्व भक्तांना दंडवत प्रणाम. मी काल परवाच्या दिवशी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्ञान सूर्य असताना ज्ञानाचा भला मोठा सूर्य असताना किंवा आपल्या या हॉलमध्ये एवढा मोठा हॅलोजन एवढ्या ट्यूब असताना आपण टॉर्च लावून बसतो का? तसा आपल्या आश्रमात इतके मोठे गुरुवरी असताना अनेक संतजन असताना मी तुम्हाला काहीतरी सांगणं म्हणजे मला कसं तरी वाटतं, पण गुरुवर्यांची आज्ञा आहे. आमच्या शास्त्राच्या परिभाषेमध्ये सांगायचं, स्वामींच्या श्रीमुखातून एक वाक्य आहे, अर्थात ते वेगळ्या अर्थाने आहे, संदर्भ वेगळा आहे, पण तो आपल्या या गोष्टीसाठी सुद्धा उपयोगाचा आहे. स्वामी म्हणतात, घेया घेया बापे हो वेगू करा, लग्न घडी वर्तत असे. म्हणजे योग्य वेळ आहे आपल्याला ज्ञान ग्रहण करण्याची, संस्कार घेण्याची. जेवढं जास्तीत जास्त आपण आपल्या झोळीमध्ये भरून घेऊ ना, जेवढी जास्तीत जास्त शिदोरी आपण सोबत ठेवू ना, तेवढ्या जास्त दिवसांचा प्रवास
तेवढ्या जास्त दिवसांच्या खाण्याची, जेवणाची, भोजनाची चिंता मिटलेली आहे. तशी ही ज्ञानाची शिदोरी आपल्याला आयुष्यभर कामाची आहे. जे आपण आता शिकू ना, हे फक्त आता पुरतच नाही, तर हे आयुष्यभरासाठी. मी जे 97 साली आपल्या या बालसंस्कार शिबिरामध्ये पहिल्यांदा शिकलो, किती या साली 1997 हार्दिक आजीबाई होत्या. जे शिबिरात शिकलो ना, ते आता मी जिथे कुठे जातो तिथे संपूर्ण ठिकाणी कामाचं येतं. कारण हे शाश्वत आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते. हे ज्ञान शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे काय? ज्याला नाश नाही. आपण शाळेत जे शिकतो आता सध्या, आता काही अपडेट झाला असेल, पण आमच्या काळात लसावी मसावी, एका मित्राने सांगितलं लसावी मसावी जशी असावी तशी असावी पण बरी दिसावी. आता ते लसावी मसावी कशासाठी वापरत होते हेच मला आठवत नाही. गुणिले, वजाबाकी आणि बेरीज याच्या व्यतिरिक्त आपल्या जास्त दैनंदिन जीवनात शाळेतला अभ्यास उपयोगी येत नाही. परंतु इथलं जे ज्ञान आहे, इथलं ज्ञान हे जीवनाचं सोनं करणार आहे. फक्त जीवनाचं नाही तर जीवाचं म्हणजे आत्म्याचं भलं करणारं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान तुम्ही जेवढं जास्तीत जास्त साठवून घेसाल तेवढं जीवनातल्या प्रत्येक वेळेला, संकटाला, अडचणीला मात करण्यास समर्थ बनवे, काबिल बनव. कामयाबी काय तुमचं वाक्य? कामयाबी झक मार के पीछे आएगी. आपण परीक्षा दिली, 10वीचा निकाल लागला. त्या दिवशी एक दिदी मध्ये बसली ती जेवायच्या वेळेला मोबाईल काढून. म्हणजे काय बाबा आता निकाल आहे. म्हणजे पेपर दिलाय, कसं दिला? बरा दिलाय. म्हणजे आता तू एक तास जरी जेवण सोडून बसली, निकाल बदलेल का? जो निकाल परीक्षाच्या वेळेला पेपर लिहिला होता तसाच लागणार आहे. आता टेन्शन घेऊन काही फायदा आहे का? गेलं साप निघून गेल्यावर काठीने बदलून काही फायदा नाही. आपण इतकं घाबरलेलं राहतो, इतकं घाबरलेलं राहतो. जेवायला रस गोड आहे का? नाही. ते एक दिदी होती, तिला म्हणलं का ग एवढं हळूहळू जेवतो? बाबा कमी मार्क पडले. मग रस आवडून का? चवच लागत नाही म्हणे. का? लक्ष सगळं तिकडं. आपल्या भीतीनं आपलं असंच होतं. भीतीनं काय होतं? आपलं सगळं भ्यायचं नाही. अजिबात कशाला भ्यायचं नाही. जगात आपण चालतोय, फिरतोय, उठतोय, बसतोय, घर आहे, आपल्या आई वडिलांकडे गाडी आहे. म्हणजे आपल्यासारखं सुखी जगामध्ये कोणीही नाही. दुःखी कोण आहे? ज्यांना एका डोळ्याने दिसत नाही. बघा त्यांचं जग काय आहे. दुःखी कोण आहे? ज्यांना बोलता येत नाही तरी ते जगतायत. मी कधी कधी मौन्य धरतो. आता मौन्य असतं माझं, मौन्य कोणाचं आहे? माझं. आणि एखादा मला आवाज देतात, मौन्य कोणाचं आहे? बरं माझे कान बंद आहे का? मग त्यांना काय, दादा इकडे या. तो म्हणतो हो बाबा. एखादा फक्त अरे तू बोल, त्याला सांगावं तू बोल ना, मला कशाला सांगतोय? आपण खूप सुखी आहोत. भीतीने आयुष्य अजिबात जगायचं नाही. आपल्या शिबिराच्या पत्रिकेमध्ये जे मूल्य शिक्षण आहे, शिकवण्याला म्हणजे काय काय विषय आहे ते सांगितलेले ना, ते सर्व आयुष्यभर पुरणारे आहे. आणि त्याच्यावरती सर्वांचं आयुष्य आहे. फक्त ते आपल्याला इथे शिकायचे, येत नाही शिकायचं. शिबिरात काय शिकले? 5 वाट्या. कसा होता? गटगट होता. आणखी कसा होता? एक दिवस काही वेगळाच लागला. त्या दिवशी शिबिरात पोराने 7 दिवसाच्या आंब्याच्या रसाची टेस्ट सांगितली. बाबा त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ना थोडासा काळसर झालता बरं का. दुसऱ्या दिवशी लय पिवळा झालता, साखर कमी होती, मीठ जास्त झालतं. म्हणजे तू काय एवढंच लक्षात ठेवलंय का? जगताना आपल्याला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे
ते इथे शिकवल्या जातात. आणि जगात कधीही कुठेही कसंही अजिबात घाबरायचं नाही. जो घाबरला तो संपला. कितीही मोठं संकट आलं, रिझल्ट कितीही विरोधातला लागला, आता समजा तुम्ही इथं बोलायला आले, चुकलं, काय होईल? हसतील. जो असेल त्याचे पिवळे का? टेन्शन घ्यायचं नाही, काळजी करायची नाही, घ्यायचं नाही. जगात एकदा एका गावातून एक शिंपी होता. तो दुसऱ्या गावात बाजाराला चालला होता. बाजाराला गेला. बाजारातून परत येत असताना जुना काळ, डोंगरातून रस्त्यातून चालला होता आणि अचानक एक 10-12 दरोडेखोर समोर आले. एकाच्या हातात तलवार, दुसऱ्याच्या हातात कुऱ्हाड, तिसऱ्याच्या हातात कोयता. ते सगळं बघितलं आणि तो झालं. आणि त्यांनी विचारलं, अरे कुठला आहे तू? मी पिंपळगावचा शिंपी आहे. असं न म्हणता तो म्हणतो शिंपळगावचा पिंपी आहे. आता चोर ज्या आवेशाने आलते, याचं उत्तर हे म्हणतात शिंपळगाव नावाचं गाव नाही, पिंपी नावाचा माणूस नाही. ते म्हणे काय? मग सगळे ते असलं याला बरं वाटलं, म्हणजे थोडासा आधार आहे. अहो मी पिंपळगावचा शिंपी आहे. मी घाबरायचं नाही. ज्याचं मन कणखर त्याचं आयुष्य सुलभ. आणि मन कणखर करण्याचं माध्यम म्हणजे शिबिर आहे. आपण शिबिरामध्ये काय करायचं आहे? शिबिरामध्ये मन कणखर करायचे. मन कणखर करायचं म्हणजे काय करायचं? हातोडा घ्यायचा बदलून करायचं. मन कणखर करायचं म्हणजे आपण जो देवधर्म करतोय तो का करतोय, कसा करतो, करायला पाहिजे तर कशा पद्धतीने करायला पाहिजे, त्याचं मूळ कारण काय, म्हणजे ज्ञान घेऊन त्याला करायचं आहे. शिबिर काय करतं? एकदा एका शहरामध्ये, आमच्या पुण्यामध्ये, एक सद्भक्त नोकरीवरून आले. इतके वैतागले होते की ऑफिसमध्ये काय झालं, बॉसचं त्यांचं भांडण झालं. कामावरून काहीतरी इतकं बॉसचं त्यांचं भांडण झालं का हा पार हमरी तिमरी आला. तिथून बाहेर निघाल्यानंतर बॉसच्या केबिन मधून बाहेर निघाल्यानंतर जे कलिग होते, जे सहकारी होते, त्यांच्यासोबतही भांडण झालं. इतका वैतागला, सगळा तनतन करत घरात आला. बॅग तशीच फेकून दिली, बुट फेकून दिली आणि बसला. आणि तेवढ्यात त्याचा एक 4 वर्षाचा मुलगा होता, 4-5 वर्षाचा मुलगा होता. तो पळत आला, पापा मला काहीतरी सांगा ना, मोबाईल द्या ना. ते अगोदरच व्हायचं का, गप बसले म्हणे, हे तिकडं 2 फटके दिले. रडत ते लेकरू आईकडे गेलं. थोड्या वेळानं झालं. आता आज नेमकं त्याचा पप्पा प्रेम उफाळून आलो होतं, पुन्हा थोड्या वेळानं आलो. इकडे टार्गेट, ऑफिसचं टार्गेट होतं. हा वैतागलेला, आता मारले तरी सुधारण. मग काय करायचं? पटकन त्याने तिथे एक नकाशा पडलेला होता, जगाचा नकाशा पडलेला होता. घेतला, टारा फाडला आणि त्याला सांगितलं, तू हा नकाशा जर व्यवस्थित लावून दिला, तर मी तुला 100 रुपयाची आईस्क्रीम खाऊ घालेल. पोरगा म्हण ठीक आहे. घेतलं, सगळे ते जमा केले. जमा करून आपल्या त्या एका बाजूला जाऊन बसलं आणि 5 मिनिटांनी पुन्हा एका पॅडवरती बनवून आणलं. पप्पा नकाशा जोडला. हा डोकं खाजवायला लागला, कसं काय जोडला तू? नाही मी सोपं आहे म्हणे. काय सोपं आहे? या नकाशाच्या पाठीमाग माणसाचं चित्र होतं, मी माणसाचं चित्र जोडलं, म्हणजे माणूस जोडला, जग आपोआप जोडला गेलं. आणि हेच काम परिषद करते. आपल्याला परिषदेकडून काय शिकायचं आहे? मी पुन्हा सांगतो, इथं फक्त सगळ्यांचं शेवटच्या दिवशी काय शिकलो? देवपूजा कशी करायची, दंडोत कसे करायचे आणि स्मरण कसं, एवढं शिकलो का? मूल्य शिक्षण आहे, चारित्र्य आहे. चारित्र्य म्हणजे काय? मनाचा कणखरपणा शिकलेले. चारित्र्य म्हणजे आपल्याकडे कोणी असं बोट नाही केलं पाहिजे. सत्य बोलावं. कसं बोलावं? सोयीचं बोलावं. सोयीचं कसं बोलावं? जसं मुलं आई वडील सांगतात की मुलांनो सत्य बोलावं, खरं बोललं पाहिजे. आणि तेवढ्यात पप्पाकडे कुणीतरी पैसे मागणार आहे तो दरवाजात, आणि पप्पा सांगतो त्याला सांग पप्पा घरात नाही. हा मुलगा जातो, पप्पाने सांगितलं पप्पा घरात नाही. आपल्याला सत्य बोलायचं आहे, मन कणखर करायचं आहे. आणि मुलींना एक लक्षात घ्या, महिलांनी सुद्धा,
कितीही मनाच्या विरुद्ध काहीही झालं तरीही देवाला न सोडता संकटावरती मात करायची आहे. मात करायची म्हणजे काय? जसं एक वाक्य नेहमी सर्वांना माहिती आहे आणि गाड्यांवर लिहिलेलं असतं, ही सुद्धा वेळ निघून जाईल. म्हणजे एखादं प्रमोशन मिळालं, एखादं तुम्ही 98% पास झाल्या की लगेच अभिनंदन, दुसरे 70 पडले, 98, 70 पडले, 98. वेळ निघून जाईल. वाईट वेळ असेल तर ही सुद्धा वेळ निघून जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला मन कणखर करण्यासाठी देवधर्म करायचा आहे. कायम एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे, कितीही मनाविरुद्ध झालं, मी हे पुन्हा पुन्हा सांगतोय कारण की तुम्हाला विनोद वाटेल, नवऱ्याची स्वप्नातला राजकुमार कधीच कोणाला भेटलेला नाही. स्वप्नात कल्पना केलेली असते राजकुमाराची आणि येतो वेगळाच, म्हणजे मनाच्या विरुद्ध झालेले. मग माणूस असंतुष्टपणे जगत राहतो. मार्ग उद्दिष्ट एक ठेवलेलं असतं, पडतात वेगळेच. 10वी 12वी खुशाल मुलं कमी मार्क पडले म्हणून आत्महत्येचा मार्ग पत्करतात. कशासाठी? त्या 1, 2, 5, 50 मार्काने फरक काय पडणार आहे? काहीही फरक पडणार नाही. आमच्या देवालाच नाही तर जगातल्या कोणत्याही माणसाला संदेश आमच्या देवाने जो दिलेला आहे तो आत्महत्या न करणं. कधी कोण्या प्राण्याने आत्महत्या केली का? मांजरानं कधी असं ऐकलं का आज दूध प्यायला भेटलं नाही, जाऊ दे राव, काय रोजच या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात जावं लागतं दूध प्यायला, म्हणून आज चलो खतम झालंय का? असं कुत्र खेडेगावात जळकं लाकूड फेकून मारतात. कधी कधी नियम चुकतो आणि ते नको त्या कपड्यावर पडतं आणि पेटतं. ती म्हणते अरे बापरे फुकलंच जा. आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासामध्ये औसा नावाच्या खूप छान भक्त होत्या. भोळी होती, भाबडी होती, वागायला एकदम कसलंच नाही. तुम्ही तरी चांगल्या, इतक्या भयान होत्या वागायला, पण भाव शुद्ध होता. देवाच्या सहवासात राहत असताना ज्यांनी हे मी अनसिंगला आता प्रवचन झालं माझं या महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजे मागच्या महिन्याच्या सुरुवातीला, त्यावेळेस 7-8 दिवस तिथं सांगितलेले. पूर्ण चरित्र तुम्ही ऐकून घ्या तिथे. पण आज मी जो विषय निवडलेला आहे, आणि पुन्हा कोणी यायचं म्हणून सांगतो, युट्यूबला धनंजय लोणारकर नाव सर्च करायचं, हाच बाबा दिसेल, फक्त तो थोडा मोठा दिसेल. का? मोबाईल जवळ असतो, बाबालाही मोठे आहे, मला काही काही येऊन भेटतात दंड. धनंजय बाबांना भेटायचं म्हणतो मी, तुम्ही नाही ते दुसरे जाडेवाणी. त्याला म्हणतो बाबा मी दिसतोय माकडावानी, दिसतोय लाकडावानी, खातोय माकडावानी. धर्मगप्पा विथ धनंजय किंवा महानुभाव टीव्ही किंवा धनंजय लोणारकर असं सर्च केलं का त्यावरती औसांचं आहे. औसांना देव भेटलाय. आपल्याला सर्वांना बाबा भेटले ना, आपल्या भाग्याची बरोबरी कोणालाच नाहीये. कोणते बाबा भेटले? मोठे बाबा, ज्यांच्यापाशी सगळे वागतात. त्या ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरशरणे, तयाचा भेर न करावा कवणे, भलते निवंदावे. औसांना स्वामी भेटलेत, योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणार. आपल्याला सर्वांना बाबा भेटले. सकाळ दुपार संध्याकाळ बाबा सारखं सांगतायत का आपल्या सर्वांच्या जीवनाचं कल्याण व्हावं, सोनं व्हावं म्हणून. औसांना स्वामी भेटलेत म्हणून तर बाबू होकर बाबांनी छान काव्य केलेलं आहे. जागे पणी आम्हाला कवडी कधी मिळेना, जागे पणी आम्हाला कवडी कधी मिळेना, तुझं स्वप्नीला भला, तुला स्वप्नात मिळालेला आहे औसा. परीस म्हणजे काय? मला परीस मिळाला ना, मी तुमच्या समोरच बसणार नाही. दिसलं लोखंड, मी डायरेक्ट लोखंडाच्या दुकानात जाईल ना, लाव सोनं, सगळ्यांना 1-1 किलो सोनं देऊन टाकलं आपलं. पण मिळतच नाही ना मला, आणि मी तुम्हाला देतच नाही.
तुम्हाला पाहिजे का 1-1 किलो माझ्याकडून सोनं? मग देवाला सांगा यांना परीस मिळू द्या. लोखंडाचं सोनं करणारा परीस मिळाला तर लोखंडाची किंमत वाढेल, सोन्याची किंमत कमी जास्त होईल. पण जीवनाचं सोनं करणारा, आत्म्याचं सोनं करणारा परीस मिळालेला तर 84 लाख योनींमधून सुटका होईल. आणि आपल्याला 84 लाख योनींमधून मुक्ती देणारा परीस, गुरुरूपी परीस लाभलेला आहे गुरुवर्य श्री मोठे बाबाजी. गुरु पाणी पिना छान के. ज्यांना ज्यांना अजून उपदेश घेतलेला नाही त्यांनी लवकर उपदेश घ्या. कारण परमेश्वर सर्व जगाचा, विश्वाचा मालक आहे, पती आहे, ब्रह्मांड नायक आहे. तो सर्व काही करू शकतो. पण तो कसा दाखवायचा, कोणी दाखवायचा, तो गुरु दाखवतात. गुरु गोविंद दोनकडे काकेला गोपाय. गुरु आणि गोविंद म्हणजे परमेश्वर दोन उभे आहेत, समोर आहेत. कुणाच्या पायावरती माथा टेकू? कबीर म्हणतात गुरु गोविंद दोनकडे काकेला गोपाय. बलारी गुरु आपणे गोविंद दियो बताए कबीरा. आपल्याला योग्य गुरु आता मिळाले, परमेश्वर दाखवणारे. आणि औसांना स्वतः साक्षात परमेश्वर मिळालेले. औसा म्हणते जेव्हा मी या गावाहून त्या गावाला जाते ना त्यावेळेस माझ्याकडे जो कृष्णाची मूर्ती आहे ना ती मूर्ती मला रस्ता दाखवते की या रस्त्याने जा. स्वामी काय म्हणतात, नाही का, काळजी करू नकोस, तुला योग्य रस्ता दाखवण्याचं काम माझं आहे. आता तो कृष्णाची गरज नाहीये, तुला योग्य रस्ता दाखवण्याचं काम आजपासून मी करेल. वाटाड्या तुझ्या परपथावरचा, मोक्ष मार्गावरचा, कैवल्य गडावरचा जो रस्ता आहे तो रस्ता दाखवण्याचं काम, जिथे जिथे तू चुकशील, जिथे जिथे तुझ्याकडून चुकीचं वर्तन होईल, जिथे जिथे तुला मार्गदर्शनाची गरज असेल ना तिथे तिथे मी तुला मार्गदर्शन करेल. औसा देवाच्या सहवासामध्ये तल्लीन झालेली आहे. एक दिवस तर ती देवाशी भांडून जाते. देवांत आहे चल तू पण देव आणि मी पण देव, सगळेच देव. सर्वम विश्वमयम जगत अत्र तत्र सर्वत्र कणकण में है भगवान. देवांचा दंडच करा ना. ती म्हणते तुम्हाला काय दंडच करायचं, मी पण देवच आहे. एक दिवस फॉर्म मध्ये येते अचानक. सगळे नागदेवाचार्याजी भक्तजन सर्वजण व्यापार करत असतात, काम करत असतात. जसे नाही का एक छोटीशी मुलगी आहे, एकदम बारकीशी, मुरडकर, अमरावतीची, नाव नाही लक्षात, तिचं नाव लिहून घेतलेलं आहे. तिला कोणी सांगितलं नाही तरी ती जेवणाची पट्टी गुंडाळत होती. पण पट्टी छोटी नव्हती, तिथून त्या सेड पर्यंत होती, गुंडाळत होती. तिनं सांगितलं नाही, काही नाही, ती गुंडाळली, दुसरी गुंडाळली. तिला पटकन आम्ही चॉकलेट दिल्या, सरांनी नाव पण लिहून घेतलं. अनेक ताई तिथं जाऊन भांडे घासतात, माझ्यासारखे काही असतात, बाकीचे भांडे घासतात. काही जण पहिल्या पंक्तीला वाढायला बरेच जण राहतात, पण ज्यांनी जेवण केलंय ते दुसऱ्या पंक्तीला येतात का? माहेरी आले, चला प्रवचनाला, चला देवपूजेला. हे शिबिरात येऊन पाहिजे तसा फायदा नाही. आपल्याला जी वाटतं ना हे आता आलोय ना निवांत, घरची कटकट सोडून आलो, इथे तेच करायचं बा. त्या औसांना तेच वाटलं. नागदेवाचार्यादी भक्तिजन जेव्हा तिथे माती वाहत होते, माती काम करत होते, व्यापार करत होते, औसा तिकडून अचानक फॉर्म मध्ये आली. अरे तुम्हाला काही वाटतं का? ज्यांच्याशी 7 जन्माचे फेरे घेतलेले आहे अग्निभोवती, 7 जन्माची, जसं विनोद नाही का ते वट सावित्री आली, वट पौर्णिमा आली का सोशल मीडियावरती फिरत असतात 7 जन्माचे फेरे. ती म्हणजे हा 7वाच होऊ दे, शेवटचा, इथून पुढे काय 7 नको. ज्यांच्या सोबत आना बाका, अग्नीला, ब्राह्मणांना
समोर ठेवून, साक्षी ठेवून, ज्यांच्या सोबत तुम्ही शपथा घेतलेला आहे, ज्यांना आधार देण्याचा संकल्प सोडलेला आहे, त्यांना खुशाल सोडू इथं काय माती काम करतायत? अशी म्हणत स्वामींपाशी येते. स्वामी येतात. देव खरंच देव आहे, खूप कृपाळू आहे. तुम्ही आम्ही खूप कसंही वागतो, पण बाबा किती प्रेमाने सांगतात. पण प्रेमामुळे आम्ही काही जास्त शकत. औसा जेव्हा असं म्हणतात जवळ येतात देवाच्या जवळ औसा आल्यानंतर स्वामी म्हणतात नाही का, तुम्ही सांगितलं की अग्नी ब्राह्मणाला साक्ष ठेवून तुम्ही अनाभाका घेतल्या. अंतकाळ जेव्हा येईल, शेवटचा काळ जेव्हा येईल, तेव्हा दुःखापासून, नरकापासून, यमापासून त्या पत्न्या म्हणजे पत्नी आपापली पत्नी सोडवेल का? ती म्हणते देवा ती सोडवणार नाही, तुम्ही सोडवाल का? ते म्हणतात हो. लगेच स्वामींचे श्रीचरण धरते, लगेच व्यापाराला लागतो. साधी गोळी आहे. आपलं तसंच आहे. नको करू सिंगार, नको करू ब्युटी पार्लरला जाऊन, देह हा मातीला जाणार. स्वतःचेच पैसे खर्च करून स्वतःलाच मूर्ख बनवण्याचं ठिकाण म्हणजे ब्युटी पार्लर. सगळ्यांना माहिती असतं. पण मी मागच्या महिन्यामध्ये इंदोरला गेलो, एका मॉलमध्ये गेलो. मॉलमध्ये गेल्यानंतर माझ्यासोबत आमच्या इंदोरचा छोटा काना होता. म्हणजे चला याला एखादं काहीतरी खेळून आणू. जेव्हा एंट्री केली त्याला म्हणजे बघ किती तिकीट आहे. मला वाटतं 100, 200, 400, 500. ते म्हणजे पहिलं तिकीट आहे 2000चं. म्हणलं सगळे खेळ खेळायचे असेल तर 15,000. म्हणजे आपण गप असं जाऊ आणि फिरून परत येऊ. आपल्याला या शरीराची काळजी करायची नाहीये, पण हे कधी कळतं जेव्हा वेळ निघून जाते. कुडीमध्ये आत्मा नांदतो तोवर घडाई. कुडीमध्ये, कुडी म्हणजे शरीर, आत्मा नांदतो तोवर घडाई. आत्मा निघून जाई कुडीसी कोणी पुसत नाही. चला बॉडी काढा लवकर. आणली का बॉडी? आंघोळ घातली का बॉडीला? ती काय जणू काही गाडीची बॉडी का? पण होतं तसं. औसांना तेव्हा स्वामी सांगतात आम्ही रक्षण करू, पटकन उठते आणि व्यापाराला लागते. देवाला सर्वस्व मानलेले आहे तिने. आपल्या सर्व काही आहे ते देव आहे. जेव्हा एक दिवस तिला वाटतं की आज मस्त मांडे आलेले आहे, मांडे आलेत पण दूध नाहीये, भिक्षेला दूध आले नाही, देवाकडे जाते, देवा मला मांडे आलेत पण आज दूध नाही हो, जरा 2 दाम द्या ना, जरा पैसे द्या ना, कवडे द्या ना, मी दूध आणते आणि खाते. बट्टोबास बसला असता, तुला काय वाटतं का ग? थोडी तरी लाज बाळा, देवाला पैसे मागतो खायसाठी. तू देवाला नाही मागायचे, मग कोणाचे? तू गप्प, तुलाही थोडी दे. मस्त चुबळी तर चुबळीत खाईल, मस्त चुरून मायात खाईल. स्वामी लगेच तिला देतात. देव भक्ताची हक्क पुरवतो. औषधी देवाला काय मांडण्यासाठी 2 कवडे मागायचे होते का? पण तो जीव आहे, मागितलं देवाने दिलं. देव त्यांच्या प्रत्येक मनोरथ पूर्ण करतात. जिथं चुकतायत तिथं समजावतात. आणि हे सगळं होत असताना एक दिवस तिथं वागणं अत्यंत वेडच होतं, वेडी होती ती. वागण्याचं घरबंधन नव्हतं. आणि त्यामुळे एक दिवस कुठल्या तरी चुकीच्या वागण्यामुळे स्वामी तिच्यावरती उदास झाले, नाराज झाले. मग नाराज झाले. स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. काल एक आमच्या बबलीताईनं, बबली पुढे बबलीनं छान भजन म्हटलं. बबलीनेच म्हटलं ना, चांपे गौरा, कोणीतरी म्हटलं वाटतं, चांपे गौरा विशाल नेत्रा सुरवेदक सुंदरा शरणांगतासी वज्र पंजरू जय जय चक्रधरा. स्वामींचा सहवास त्यांना आवडतोय. स्वामींची मूर्ती अशा एक बघतच राहावं, सतत राहावं. आणि एक दिवस असे सुंदर असणारे, सर्व हट्ट पूर्ण करणारे, पाहिजे ते देणारे, चुकीला माफी देणारे, क्षणोक्षणी चुकलं जास्त तर थोडंफार रागवणारे देव नाराज होतात औसांवरती.
स्वामी सकाळचा पूजावसर झालेला आहे. पूजावसर झालेला असताना सपूजित म्हणजे गळ्यात माळा आहे, हातसऱ्या आहे, तांबोळ खाल्लेला आहे स्वामींनी. हे खूप सुंदर आहे बरं का. तुम्हाला आता ते सांगितलं असतं पण ते जरा अर्ध डोक्यावरून जाईल म्हणून मी सांगत नाही. खूप ते देव इतके सुंदर होते ना, कल्पनाच करू शकत नाही. तर स्वामी तसे निघाले सकाळी फिरायला, आणि स्वामी सकाळी फिरायला विहरणाला निघालेले असताना औसा स्वामींसोबत सगळेच भक्तजन निघतात. आणि स्वामी औसांकडे थोडासा नाराजीचा चेहरा आहे देवाचा, आणि नाराजीच्या स्वरामध्ये तिला म्हणतात, नायका तुम्ही थांबा. सगळे निघालेत आणि औसांना आवर्जून सांगितले, आणि जणू काही एखाद्याला झाडून मारल्यासारखं तिला असं होतं. देव त्या दिवशी तिला नाराजी कळवतात, दाखवतात काहीतरी चुकलेलं आहे. तिला कसं तरी होतंय. तिला वाटतं आता सगळ्यांदेखत मला थांबायला सांगितलेले, आता जगायचंच कशाला. स्वतःच्या मरणाचं सरण रचणारी आमची औसांनी काय केलेले, आता स्वतःला संपून टाकायचंय. मी ज्याच्यासाठी पृथ्वी पर्यटन केलं, सर्व जग फिरले, अनेक लोकांचे अत्याचार सहन केले, वफकलेल्या नजरा, मला देव मिळावा, मला परिस मिळावा म्हणून मी विंध्यासनी देवीला धरणाला बसले, आणि तिथून तिने सांगितलं म्हणून देव मिळाले. त्यांना सर्वस्व मानलं, तो वाटाड्या सर्व काही ज्या देवाला मानलं तो देव नाराज आहे. आता जगायचं कशाला आहे, संपवायचं आहे, आता जगून काहीही फायदा नाही. आणि म्हणून औसा स्वतःच्या मरणासाठी सरणाची तयारी करते. लाकडं जमा करतात, सर्व जे जे सरण पेटवण्यासाठी पासून सगळं जे काही साहित्य लागतात ते सगळं जमा करतात. जगायचं नाही. मनात दुःख आहे, चुकले असेल मी, वाईट वागले असेल मी देवा, परंतु मी वाईट वागले म्हणून एवढा नाराज झाला, मला हाकलून दिल्यासारखं केलं, मला नाही जगायचं. ज्याच्यासाठी सर्व जीवन अर्पण केलेलं आहे तोच माझ्यावरती नाराज आहे, कशासाठी जगू. बस तुम्हा बिन शून्य हे अवनी, बस तुम्हा बिन शून्य हे अवनी, मरण बरे या जगण्याहुनी. मरण बरं आहे या जगण्यापेक्षा. म्हणून देवाशिवाय तिला शून्य वाटायला लागतं. आपल्याला तसंच होतं. जवळचं कोणीतरी मरण पावतं, संकट येतं ना, सगळं शून्य वाटतं, काही खरं नाही, काही कोणी कोणाचं नाही, कोणीही कोणाचं नाहीये. आपल्याला स्मशान वैराग्य उत्पन्न होतं. मनासारखा रिझल्ट नाही लागला, मनासारख्या कॉलेजला ऍडमिशन नाही मिळालं, नीट सेट MPSC UPSC 10वी 12वी निकाल मनाविरुद्ध लागला, चेहरा पडेल राहतो. 2 चपात्या रमटवून आणायच्या का. आपली ऊर्जा आता जरा जोर लावून अभ्यास करू ना. पहिला अभ्यास कसा करत होतो पण ओके करत होता. आता जरा आपण 20 किलोचं वजन उचलू शकतो सहज, 40 किलोला जरा जोर लावावा लागतो. तसा जोर लावून अभ्यास करायचा ना. मनाविरुद्ध काही घडलं, रागवतील आई वडील, मुलांना लक्षात घ्या तुम्ही, आई वडील रागवतील, मारतील, 2 चापटा, पण जगात काही खरं नाही. आणि काय खरंय आता, असं अजिबात नाही. सर सलामत तर फुगडी 50. जरा तुम्हाला वाटतं ना माझा वडील चांगला नाही, माझी आई चांगली नाही, तर ज्यांना अनाथ आश्रमात जा, ज्यांना आई वडील नाही त्या मुलांचे काय हाल आहेत बघा. अनाथ आश्रमातल्या मुलांना आई वडील मामा मावशे काकू चुलती हे नातेच माहिती नसतात. आपल्याकडे तर हे बोट सुरू होतं, संपत नाते, संपवणं नातेच संपत नाही, एवढे नातेवाईक असतात. आपल्याला वाटतं ना की आपल्या आई आपली वडील आपले जरा वाईट आहे, याच्यावर विचार करा. आपल्याला वाटतं ना आपण जरा, आपलं शरीर माझं सतत डोकं दुखत राहतं, सतत पाय दुखत राहतात. ज्यांना पाय नाहीये, ज्यांना डोळे नाहीये, कान नाहीये, त्यांचा हाल विचार करा. म्हणजे आपण त्यांच्यापेक्षा किती आनंदी आहोत, सुखी आहोत. आणि एक लक्षात ठेवायचं, कधी जर आपल्यासाठी
एखादा मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग खुला झालेला असतो, आपल्याला माहिती नसतं. इथं हौसांना वाटलं आता काही करणं, मला संपायचंय, थांबायचं, संपवायचं आहे. आणि ज्या वेळेला त्या आता सगळं तयारी झालेली, आता थोड्या वेळात त्या सरणावरती बसून मरणार आहे. आता देव भक्तांसोबत गेलेले आहे आणि तिकडे पटकन निघतात. देव म्हणतात आता जर परत गेलो नाही ना तर ही हौसा वेडी आहे, माझी हौसा ही साधी गोळी आहे, वेडी आहे. ती कडबाड एखादा धांडा म्हणजे एखादं ज्वारीचा धांडा असेल तो कसा पाडून टाकतात, संपून टाकतात, छाटून टाकतात, तशी ती स्वतःला पाडून टाकेल, स्वतःला संपून टाकेल. आता पटकन जायला हवं. देव भक्ताच्या काळजीने निघून आलेला आहे, हौसांच्या काळजी का निघून आला. काय फरक पडत होता. हौसांसारखे कित्येक जण जातात. हौसांसारखी कित्येक जण मरण पावतात, हिंसेने, ऍक्सिडेंट मध्ये, आत्महत्या कशाने. देवाला काय फरक पडत होता. पण देवाला फरक पडत नाही सामान्य माणसाचा, जो भक्त आहे ना त्याचा पडतो. आमचे स्वामींच्या सहवासात असणारे निळभट्ट भांडारेकर जेव्हा 16 वर्ष देवाच्या सन्निधानामध्ये सर्वस्व अर्पण सेवा करतात, जेव्हा त्यांचा देहांत होतो त्यावेळेस स्वामी चरित्रात सांगतात, याची तेथ असवेची ना. देव सुद्धा भक्तामुळे व्याकुळ होतो. स्वामी सांगतात मी तिथे राहू शकत नाही, कारण मला भंडारेकरांची, आम्हाला भंडारेकरांची आठवण येईल. त्या नांदेड रायचा त्याग करून पुढे निघून जातात. भक्तामध्ये देवाला वश करण्याची ताकद असते. इथे देव परत आलेले आहे. कुठून परत आले. विहरणाहून परत आलेले. हौसा चला बरं पटकन जायला हवं नाही, ही वेडी आहे माझी हौसा. परत येतात आणि ती बसलेली आहे. बसलेल्या हौसा काय. देव विचारतात काय तयारी आहे, काय तयारी. देवा तुमच्याशिवाय कशी जगू मी. स्वामी जगन्नाथ माझा उदास झालेला आहे, नाराज झालेला आहे, तर मला जगायचं नाहीये कशासाठी. आणि जेव्हा ती आत्महत्याचा विचार करून दाखवते, स्वामी आपले श्रीकर आहे ना कानावरती ठेवतात आणि आपल्या आजच्या भाषेत अरे तोबा तोबा आपण म्हणतो ना, अरे बापरे पाऊसा असा काय विचार करताय तुम्ही. आत्महत्येसारखा विचार तुमचा. जे शरीर आपलं नाहीये, ज्या शरीराला आपण निर्माण केलेलं नाहीये, ज्या शरीराला नाव आपण दिलेलं नाहीये, आपण लंब असावं, उंच असावं, फेरणं असावं, जाड असावं, कमी असावं, काय असावं, आपल्या काहीच हातात नसताना ते शरीर जे आपलंच नाहीये ते नाश करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. असा विचार केला तुम्ही. काय वेडेपणासारखा विचार का करताय तुम्ही. या शरीरामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता आहेत. आपल्याला वाटतं ना मी डोळ्याने पाहते, डोळ्याच्या ठिकाणी देवता आहे, कानाने ऐकते तिथेही देवता आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय कुठे लिहिलेले आहेत. किती जणांना माहिती आहेत. लिहिलेले आहे का शिबिरात लिहिले का. कुठे लिहिलेले आहेत ते बघा तिथे लिहिले. हे सगळं लिहून घ्यायचं आहे. याच्यात ह्यामध्ये देवता आहेत, वेगवेगळ्या देवता. आपल्या हातात काहीच नाहीये. मला कितीही वाटलं माझी नजर चांगली आहे, बॅटरी एक दिवस पुण्याला जरा कॉलेजला चाललो होतो आणि नेमकं या बाजून ऊन पडत होतं. सिग्नलला थांबलो होतो. सिग्नलला थांबलं असताना सगळं असं बघितलं तास पांढरे केस दिसले आणि मला माझ्या केसांचा लय अभिमान होतो. मी लय जणांना टाकले ठेवायचं. माझे केस काळे, लांब आणि दाट पण होते आणि पांढरे पण. माझ्या पेक्षा लहान मुलांचे किंवा मित्रांचे पांढरे झाले होते. मला वाटायचं माझे नाही. आता म्हणतो व्यर्थ अभिमान आहे, आपल्या हातात काहीच नाहीये. आणि मग इतके नाटक करतात. फार दाढी, केस काळ, डांबर लावून घ्यायला पाहिजे. मी तो म्हणतो पुन्हा पांढरे होणारच नाही. गोदरेज हेअर डाय, नॅचरल काय, नॅचरल कलर,
आपला अधिकार नाहीये या शरीरावरती, आपल्याला हा अधिकार सोडायचा आहे. तर हे कधी जेव्हा देवाला अर्पण, ममता, काल बाबांनी सांगितलं काल परवा की आपण भूतयोनीला कधी जातो, स्वतःच्या शरीराची ममता. आणि मी नेहमी म्हणत असतो, जगात सगळ्यात सुंदर नाव कोणतं नाव आहे? आता सगळे सांगते देवाचं. तर पेपर मध्ये पहिलं नाव कोणाचं शोधतो आपण? जर एखाद्या ठिकाणी कार्यक्रम झाला किंवा तुमच्या कॉलेजला फंक्शन आहे, माझं नाव कुठे? कोणीतरी म्हणतात माझं नाव मला आवडत नाही. जगात सगळ्यात सुंदर चेहरा कोणाचा आहे? शिबिरातला फोटो जरी इथे लावला आता एवढ्यांचा बसलेला, दुसऱ्याला शोधू का स्वतःला? अरे नेमका माझा चेहरा तिकडे जाणार का? म्हणजे सगळ्यात सुंदर चेहरा कोणाचा आहे? जसा असेल तसा आपलाच आहे. हे शरीर आपलं नाहीये, त्याच्यावरती हक्क गाजवण्याचा आपल्याला अधिकारही नाहीये. अहो जेव्हा मी कुणाच्या तरी घरी जातो, बघतो शॅम्पूचा प्रकार, किती रुपयाची बॉटल? एवढी करतात, 850 रुपये. बॉडी लोशन हाय का ते नाव इतके येतात, अरे बापरे एवढं लागायची पाळी होती. बाप्पा मी म्हणतो आता मेल्या व्हायचं का सोनच होणार आहे का काय? म्हणून कुणी मध्ये आत्मा नांदतो तोवर घडाई, आत्मा निघून जाई बरीसी कोणी पुसत नाही. पण ममता नसावी, काळजी असावी. काळजी करू नये, काळजी घ्यावी. काळजी करणे, काळजी घेणे. आपला मोबाईल आपण व्यवस्थित ठेवणे हे काळजी घेणे आहे. तिथं चार्जिंग लावलाय, आता प्रवचन झाले, तिथं चार्जिंग लावलाय, आता प्रवचन झालं की पटकन जाऊ तिथं चार्जिंग, हे काय आहे? किंवा आपली जुनी म्हण, देवदेवळात काही बहादर असे असतात, इकडे चप्पल एक सोडतात, इकडे एक चप्पल सोडतात, आणि त्याच्या पलीकडचे काही बहादर ती चप्पल उचलून घेऊन जातात. पुण्याला एकदा मंदिरामध्ये कार्यक्रम होता, एक मोठे बाबा आले जळगावकडचे. बाबांची चप्पल चांगली, मी माझ्या हाताने जे काही चप्पल ठेवायचे स्टँड होते त्याच्या मागे व्यवस्थित नेऊन ठेवली. जेव्हा कार्यक्रम झाला बाबाची चप्पल मी ठेवली म्हणून पाहायला गेलो, चप्पलच आहेत. बाबा त्याची चप्पल घालणार, बाबांना म्हणलं बाबा चप्पल नेली. बाबा काय म्हणतात, प्रसाद मेरा कोणतरी. आपल्याला ज्या गोष्टीची काळजी करायला पाहिजे त्या गोष्टीची काळजी करत नाही. कशाची काळजी करतो आपण? नको त्या गोष्टी. शरीराची काळजी घ्यावी, काळजी करू नये. म्हातारपण येणारच. केस पांढरे, चष्मा, तुम्हाला सगळ्यांना चष्मा लागणार का? ब्राईटनेस, मोबाईल वापरायचा लिमिट नाही. इथे अवसांना स्वामी सांगतात, अगं असा विचार करू नको, या शरीरामध्ये, या देहामध्ये, या मनामध्ये 36 विभाग आहेत, त्यात वेगवेगळ्या देवता आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. तुमचा अधिकार नाहीये, ही सरकारी प्रॉपर्टी आहे. शरीर आपलं नाहीये, हा गोड गैरसमज काढून टाका. माझं कितीही चांगलं प्रोडक्ट वापरा, फेअर अँड लवलीला नाव बदलावं लागलं का? केस झाली 7 हप्तेने गोराच गोरा झालं का? कोणी फेअर अँड हँडसम काय हेअर काहीतरी आहे ना, आता फेअर अँड ग्लो. आणखी माणसांसाठी काहीतरी हँडसम काहीतरी आहे ना. कशाला हँडसम नाही? हँडसम जो आहे तो हँडसमच आहे, जसा आहे तसा. जो आलाय ना तो आपल्याला आहे. आपल्याला काळजी करायची आहे देवाची, धर्माची. आपल्याला जास्त दिवस नरक भोगायचे नाहीये, जास्त दिवस नरक भोगायचे नाही. फक्त 60,300,000 वर्ष. किती ऐका बर का? किती वर्ष?
जास्त दिवस नाहीये. बस आता डोकं दुखलं की कसं आवा 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 करतो, तिथं बाबा आणि आबा काहीच नाही, एकदा टाकला संपला, नो एंट्री पुन्हा. किती वर्ष? फक्त 60,03,000च्या दरम्यान वर्ष दुःख भोगायचे आहे. जास्त काही काळजी करायची नाही. आणि आपल्याला इकडे बघा ना, आईस्क्रीम भरकन संपून जाते. आज दुपारी आईस्क्रीम मुद्दाम उशिरा ठेवली होती, नेमका आजच पाऊस पडला. मला सोडणार कोणीच नाही, असं कोणी म्हणणार नाही की आज पाऊस आला नको थंड खायला. सगळे खातील, पण उन्हाळ्यात खायची मजा काही वेगळीच आहे. आपल्याला सुख जे आहे तो थोडे दिवस वाटत असतं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढी. 60 लाख वर्ष दुःख भोगायचे. कशामुळे? आपण या कलियुगात जन्माला आलो तेव्हा. मग आता 60 लाख वर्षाचं दुःख चुकवल्या मार्ग आहे का? हो. काय? बाबावाईच. दुसरा पर्याय नाही. काळजी करा, देव धर्माची काळजी करायची आहे आपल्याला. बाबांनी त्या दिवशी सांगितलं, आपण स्मरण झालं नाही नाश्ता सोडतो का? एकाच्या घरी गेलो, त्याच्याकडे खूप सारे देव होते. त्याला म्हणलं, का रे बाबा का? नाही गाडी उभी बाहेर. म्हणलं देवाला नको त्रास देऊ एवढा. बर बर. देव चक्र, सगळ्या देवांना चक्कर आली असेल. या शरीरामध्ये आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये मनामध्ये वेगवेगळ्या देवतांचं अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान नष्ट करण्याचा आपल्याला अधिकार नाही. आणि आमचे शास्त्रकार सांगतात, स्वामींनी तिथे सांगितलं, या शरीरामध्ये काय आहे? जो आत्मघात करतो, जो स्वतःला संपवतो, जो आत्महत्येचा विचार करतो, त्याला या जगात तर ठिकाण नाही. पण जेव्हा या दुःखातून या शरीरातून जातो तेव्हाही त्याला ठिकाण नाही. आत्मघात करणाऱ्याला कुठंच जागा नाही 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 नाही. आमच्या स्वामींनी साधांना नरक बघायला पाठवलं होतं. नरक कशा असतात ते बघायला पाठवलं होतं. तिथं सगळं वर्णन केलेलं होतं. आपण सर्वजण दशक्रिया घालत असतो. प्रेतदेह नावाचं दुःख भोगावं लागतं. रांजणा एवढं डोकं असतं, कोथळा म्हणजे हत्ती सारखं असं पोट असतं. मग आता एवढं मोठं आहे, एवढं मोठं जर आहे तर मग हातपाय बॉडी पण तशीच असेल, काडीसारखी हातपाय, मान काडी एवढी. मग आता भूक किती लागते? एखादा डोंगर खाऊन घ्यावा एवढी भूक लागते. ताण किती लागते? समुद्राचं पाणी पिऊन घ्यावं. आणि पाणी पिण्याचं छिद्र जे असतं ना, सुईचं छिद्र असतं तेवढं असतं. हे नरक भोगावं लागतं. आपल्या जीवनात कितीही मनाविरुद्ध काहीही झालं, हा विचार कधीच करायचा नाही. जो हुआ वो अच्छा हुआ, जो होगा वो. एकदा अकबर आणि बिरबल हे महालात बसले होते. महालात बसत असताना तलवारीला धार लावत होता अकबर. ते धार लावत असताना त्याच्या बोटाला लागलं, रक्त निघालं. आता रक्त निघालं, थोडस जास्तच लागल्यामुळे रक्त निघालं. आणि बिरबल म्हणला, अरे मला लागलं. बिरबल म्हणून गेला, जो हुआ वो अच्छा हुआ. बादशाह म्हणतो, तुझ्या डोक्यात परिणाम झाला काय? अरे मला लागलंय, कापलंय, रक्त निघालं, जो हुआ वो अच्छा हुआ. सैनिकांना बोलवतो, कारण लागलंय आणि हा मजाक उडवतोय. लागलंय, बोलवलं सैनिकांना आणि सांगितलं, न्यावाले याला कोठडीत टाका. मला लागलंय, हळहळ व्यक्त. अरे 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 चांगलं विचारपूस करायला पाहिजे होती. अरे वाईट झालं बरं का, असं म्हणेल. जो हुआ वो अच्छा हुआ म्हणतोय, न्यावाल्याला का कोठडीत टाका. त्याला कोठडीत टाकले जातात. दुसऱ्या दिवशी बादशाह आपल्या सर्व सैनिकांसह, निवडक सैनिकांसह, अंगरक्षकांसह शिकारीला निघतो, जंगलात जातो. आणि त्या शिकारीच्या नादामध्ये बादशाह
आणि सैनिक वेगवेगळे होतात. ते घोडाळ्याचा वेगळीकडे निघून जातो आणि ते मागं सुटून जातात आणि तो इतका घनदाट अरण्यात जातो, बादशाह इतक्या घनदाट अरण्यात जातो का तिथे सगळे आदिवासी असतात आणि आदिवासींची जी देवता असते त्या देवतेला त्यांना यज्ञ करायचा असतो आणि ते चांगल्या सुंदर राजविंड्या शरीराला म्हणजे शरीराचा शोध घेत असतात माणसाचा. आणि राजाला बघितल्यानंतर हा राजा आहे पण 15-20 जण भाडे घेऊन आले तर काय करू शकतो, बंदी बनवल्या जातो. बंदी बनवल्या गेल्यानंतर ते झाडाला बांधतात आणि मग त्यांच्यात हुलुलुलुलुलु असं काहीतरी करतात ते. आणि ते सगळं करत असताना याच्या बोटाला पट्टी लागलेली आहे, त्यातून रक्त आलेलं आहे. आजच्या भाषेत बँडेज बांधलेली आहे आणि त्यातून रक्त त्यांना दिसतं. त्याच्यातला जो मुख्य कोणी त्यांचा गुरु असेल तो सांगतो हा चालत नाही, कारण की याचं कापलेलं आहे. परिपूर्ण मनुष्य असावा. माणूस कसा असावा, परिपूर्ण असावा आणि तो परिपूर्ण नाहीये. याचा हात कापला गेलेला आहे, रक्त निघालेलं आहे आणि तो चालत नाही. त्याला सोडून देतात. बादशाह परत आपल्या महालात येतो आणि मग त्याला त्याचं वाक्य आठवतो. कुणाचं, बिरबलाचं. जो वाचा वा, खरंच काल जर मला लागलं नसतं, रक्त आलेलं नसतं तर आज माझा बळी दिला गेला असता आणि बळी दिला गेला असता म्हणजे माझं सर्वस्व संपलेलं असतं. तो बादशाह बिरबलाला बोलून घेतो. बिरबलाला बोलून घेतल्यानंतर घटना सांगतो. बिरबल म्हणतो जो बादशाह वा. बादशाह म्हणतो तू डोक्यावर पडलाय का, मी मरणातून वाचून आलेले, तुला 2 दिवस कारागृहात राहावं लागले आणि पुन्हा जो बादशाह वा. बिरबल म्हणतो महाराज जर काल मी तुमच्या सोबत असतो तर तुम्हाला लागलं म्हणून तुम्हाला सोडलं असतं, मला सोडलं असतं का, मला गाडलं असतं. जो वा अच्छा हुआ. म्हणून जेव्हा जेव्हा असा नैराश्याचा क्षण येईल, मनाविरुद्ध काही गोष्टी घडतील, शिक्षक असेल कोणी जवळपास मनासारखं वागत नसेल, करत नसेल, पाहिजे ते मिळत नसेल, तर एकच विचार करायचा, जो वाव मार्क कमी पडले, काहीतरी वाईट होणार असेल, कुठेतरी आपण वेगळ्या मार्गाला जाणार असेल, जो वाव अच्छा हुआ. सतत मनात एक कायम ठेवायचं आहे. मग असं नाही बरं का सकाळी झोपून राहायचं आणि मग काय जो वाव असं नाही. इथे स्वामींनी सांगितलेलं अवतांना की बाई ग, जो आत्महत्या करतो, जो स्वतःला संपवतो ना, त्याला या लोकात तर थारा नाहीच, परत तारा नाही, खूप नरक भोगावे लागत असतात. ते नरक चुकवण्यासाठी आपल्याला परमेश्वराकडे जायचं असतं. औसा देवाला माफी मागते. देवा खूप सारं निरूपण होतं देवाचं त्या ठिकाणी आणि औसा देवाला माफी मागते. देवा असं आहे का, ठीक आहे कॅन्सल, आजचं मरण कॅन्सल. सगळ्यांचं रिचार्ज एक दिवस संपणार, विनाकारण संपवण्याचा अधिकार फक्त 1 महिन्याचं रिचार्ज मारलं तर 28 दिवसाने संपेल असं कळतं. आपलं रिचार्ज कधी संपणार आहे, कारण की आपण मागच्या जन्मात मारलेले, त्याची व्हॅलिडिटीचा मेसेज येतो आपल्याला. आज मारता मारता वाचलो बरं का, देवामुळे वाचलो बरं का. आज पाय सटकला आणि ते पडताना असं झालं की आता ठण ठण, पण वाचलो बरं का. हे रिचार्ज संपण्याचे लक्षण असतात, आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण या गोष्टीचा विचारच करत नाही की आपल्याला कोरोनामधून का वाचलोय आपण. कोरोना ज्यांच्याकडे 4 करोड रुपये होते तेही गेले आणि जे झोपडपट्टीत होते तेही गेले. आपण का वाचलोय. कदाचित आपलं रिचार्ज संपलं असेल पण देवाने वाढवलं. कशासाठी, बाबा रे तुला टिकवतो ठेवतो, मला शरण ये, मला अनुसरण घे. आणि म्हणून देवाने आपल्याला जर ठेवलेलं आहे, वाचवलेलं आहे, तर ज्या गोष्टीसाठी वाचवलेलं आहे, कशासाठी वाचवलेलं आहे, तर देवधर्म व्हावा. आपल्याला पाय दिले कशासाठी, शेतात जाण्यासाठी, फक्त नोकरी जाण्यासाठी. इन्हीं पैरों से चल कर तेरे मंदिर कभी ना आया,
जहाँ जहाँ हो पूजा तेरी, कभी न शीश झुकाया. देवाने आपल्याला पाय दिलेले आहेत कशासाठी? मंदिरात येण्यासाठी. देवाने आपल्याला कान दिलेले आहे देवाचं ज्ञान श्रवण करण्यासाठी. देवाने आपल्याला मुख दिलेले आहे देवाचं गुणगान गाण्यासाठी. पण आपण त्याचा उपयोग तिथे केला पाहिजे. हे शरीर देवाने, हे शरीर माध्यम खलु धर्म साधनम, शरीर हे माध्यम देवापर्यंत जाण्याचं आहे. आपल्याला त्याचा उपयोग किती करायचा आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. मनुष्य जन्म सगळ्यांना मिळत नाही. मिळालेल्या मनुष्य जन्मात महाराष्ट्रात भारतात सगळ्यांचा जन्म होत नाही. झालेल्या भारतामध्ये जन्मात सगळ्यांनाच महाराष्ट्र मिळत नाही. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनाच बुलढाणा, नाशिक, अकोला, औरंगाबाद नाही मिळत. छत्रपती संभाजीनगर नाही मिळत. अमरावती नाही मिळत. या मिळालेल्या जिल्ह्यांमध्ये महानुभाव पंथामध्ये जन्म सगळ्यांना मिळत नाही. आणि महानुभाव पंथात जन्म झालेल्यांना सगळ्यांना शिबिराला येण्याचा योग येत. तुम्ही भाग्यवान आहात. इथे येऊन झोपून राहा. चालेल का? 7 दिवस 5.5 दिवसाचं शिबिर आहे. पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं 13, 14, 15, 16, 17, 18 5 दिवस. 18व्या दिवशी 18 तारखेला दुपारी पेपर, सकाळी शिबिर. याचा लाभ घ्यायचा आहे. आणि म्हणून जेव्हा जेव्हा संकटामध्ये तुम्हाला अडचण वाटेल, आता संपलेलं आहे, काहीच शिल्लक नाहीये, तेव्हा हे प्रवचन आठवायचं. देवाला अवसांची वेळ आठवायची आहे. देवाने काही सांगितलेलं आहे, भिवू नको, मी पाठीशी आहे. तू जिथे जिथे संकट वाटेल, तुला जिथे जिथे वाटेल आता संपलेलं आहे, यानंतर रस्ता नाहीये, तिथे तिथे बुडत्याला काडीचा आधार, तिथे तिथे रस्ता सापडेल. फक्त आपल्याला जे संकट आहे, ज्या अडचणी आहे, त्या अडचणींकडून लक्ष काढून चांगल्या गोष्टींकडे लावायचं आहे. आपल्याला आश्रमामध्ये, शिबिरामध्ये काय शिकलो याचा न विचार करता काही जण आहे तिथं मच्छरच चावत होते. काही जण आहे नाही लईच खायला होत. काही जण आहेत कसलं काय त्या शिबिरात गेलं का 3 वाजता सुटावं लागतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. आणि मनाला पॉझिटिव्ह ठेवायचं, निगेटिव्ह नाही. मी जर या ठिकाणी आले, कदाचित, माहिती नाही, कदाचित आज तुम्ही आपल्या घरी राहिले असताना एखादा संकट, गाडी चालवताना एखादा माणूस धडकणार होता, आपण धडकणार होतो, त्या संकटापासून वाचले. तुम्ही म्हणशील मला गाडीच येत नाही. मग स्वयंपाकघरात स्वयंपाक करत असताना पाणी पडलेलं होतं, ते पडलेल्या पाण्यावर पाय सटकून भडकन पडणार होतो, ते वाचलं. माहिती नाही बरं का आपल्याला कशामुळे आपण इथं आलोय. तर कोणत्या कोणत्या पापापासून, अडचणीपासून, संकटापासून देवाने आपल्याला वाचवलं माहिती नाही. एक भक्त रोज मंदिरात जायचा, नेहमी मंदिरात जायचा, कधीच काय मागितलं, निष्काम भक्ती आणि सर्व छान भक्ती करत असताना एक दिवस त्याच्या मनात आलं की आपण देवाची भक्ती रोज न चुकता करतोय, रोज न चुकता भक्ती करतोय, पण ही वनवे तर नाहीये ना. म्हणजे भक्ती मी करतोय पण देव त्याचा स्वीकार करतोय की नाही, कसं कळायचं? जसं मी सावळेद्वारला नेहमी जायचं, एक दिवस मनात आला मी रोज सावळेद्वारला येतोय. रोज सावळेद्वारला येत असताना लोक म्हणतात अस्वल, साप, आपल्याला काहीच दिसत नाही. खरंच साप म्हणजे मी खाली जात असताना, सावळेद्वारला जात असताना कदाचित मी येतोय म्हणून अस्वलाला लवकर देवाने पाठवून दिला असेल तर, म्हणजे संकट अगोदर दूर केलं असेल तर, मला काय माहिती का चाललंय साप कधी दिसत नाही पायऱ्यांवरती. कदाचित देवाने येणारा साप पलीकडे वळवलेला असेल तर देव म्हणे अच्छा असं आहे का तुझ्या मनात. एक दिवस निघालो, त्या दिवशी थोडं 15-20 मिनिटं मला निघायला उशीर झाला. 6:30ला जायचं, तुम्ही 5:45 झाले. 7 वाजता निघालो खाली 2-250 पायऱ्या उतरलो आणि एक
समोर जाडी आई दिसली काळ्या कपड्यावाली, मी आपलं स्मरण करत एक 15-20 पायऱ्या समोर, आणि मी आता आई जाडे आहेत, थोड्या स्थूळ आहेत, त्यांना बाजूला मला रस्ता देताना अवघड जाईल म्हणून मी इथून दंडवत आई, आणि ती वेगळीच आई निघाली, अस्वल आई होती ती. क्षणभर मी घाबरलो. आता अर्थात त्याला त्याच्या जीवाची बहीण ते पळून गेलं. मी म्हणे वेगळीच आई निघाली रे भाऊ. देव म्हणे तुला वाटतं ना मी संकट तुझं दूर करत नाही, असं रोज त्या अस्वलाला इकडून तिकडून पाठवून देतो का? तुला जर अस्वल भेटलं तू भिशील, भिला एकटा खाली येणार नाही, कोणी सोबत नाही म्हणून सावळीगडचा खेटा म्हणजे मला भेटायला यायचं बंद करशील, म्हणून तुला अस्वल भेटायच्या अगोदर परस्पर त्याला लावून देतो. 2-4 दिवस झाले सावळीकडून खालून येत होतो, एक साप रस्त्यावरतीच होता. तो रस्त्यावरती होता, पायऱ्यांवरती, रस्त्यावरती म्हणजे पायऱ्यांवरती. आता पावसाळ्याचे दिवस, कधीकडून उडी मारून जाता येत नाही म्हणून आता इकडून निघालो त्यानं तिकडच तोंड केलं, उजव्या बाजून निघालो त्यानं तिकडच तोंड केलं, आणि सरळ जायचं तर सरळ झाला, माझ्याकडे पाहत होता. मी म्हणलं जा ना भाऊ, तू त्याच देवाचा ज्या देवाचा मी बघतोय, आणि तू त्याच देवाच्या परिसरात आहे ज्या देवाच्या सन्निधानात मी राहतो. साप निघून गेला. म्हणजे साप यायच्या अगोदर देव त्याला घेऊन जातात. हे मला काय माहिती, परस्पर संकट देवाने दूर केले हे काय माहिती. मग देवाने सांगितलं माहिती नाही का, घे. एक दिवस कंटाळा आला सावळेजवळून येताना, देवा काय राव थोडासा जाळीचा देव अलीकडे पाहिजे होता, मध्ये थोडं कट करून असं कमी अंतर करता येणार नाही का म्हटलं. एवढा मोठा तलाव पार करून जायचा आणि त्या पायऱ्या पण चढायच्या, लय कंटाळा आला. देवा एखादी गाडी तरी पाठवायची होती. मागून लगेच मोटरसायकलवाला, महाराज चलायचं का म्हणून. रोज खाली जातोय आजपर्यंत एकदा एकाही गाडीवाल्यानं कधी थांबला नाही, आणि त्या दिवशी म्हणत काय देवा थोडीशी, लगेच गाडीवाला थांबला. अर्थात माझा निश्चय होता मी बसलो नाही, पण तिथं साष्टांग दंड घालायला लावलो. देवा काय करावं देवा. देव आपली संकट कशी दूर करतात. इकडे आल्यानंतर कोणत्या कोणत्या संकटापासून आपलं रक्षण केलं असेल. कदाचित इकडे आल्यानंतर तुम्ही इकडे न आल्यावरती घरी आजारी पडणार होता, आणि आजारी पडल्यानंतर 10, 15, 20, 25, 30 हजार रुपये दवाखान्यात जाणार होते, सगळे वाचलेले. हा विचार आपण करायला पाहिजे. त्या भक्ताला वाटलं मी देवाची भक्ती तर करतोय, पण देव माझ्या भक्तीचा स्वीकार करतोय की नाही, आणि करतोय तर कसा करतोय याचा पुरावा काय. म्हणून एक दिवस देवाच्या मंदिरात आला, नेहमीप्रमाणे देवा मी इतक्या वर्षापासून देवा तुझी भक्ती करतो, तू माझ्या भक्तीचा स्वीकार करतो, मला आज बघायचं, मला दर्शन दे. आता देवानं सांगितलं लगेच दिलं असं झालंय का. आईला जेवायला मागितलं आणि आईने दुसऱ्या क्षणात दिलं, असं कधी झालंय का. पहिल्या शब्दात आई जेवायला देते का. थोडस रडावं लागतं. हा रडला, देव प्रकट झाला, बोल काय पाहिजे. मला काहीच नको. मग कशासाठी रडत होता. नाही तू मला प्रसन्न आहे की नाही, माझ्या भक्तीचा स्वीकार करतो मी, तू माझ्या भक्तीचा स्वीकार करून माझ्यावरती तुझा आशीर्वाद आहे की नाही मला बघायचं होतं. बरं आहे आशीर्वाद, पुढं मी आता भेटलाय, दर्शन दिलं ते एक मागणं आहे. काय, तू सोबत सदैव माझ्यासोबत राह. ठीक आहे, ओके, तुझ्यासोबत मी नेहमीच राहतो. नाही ते मला कळलं पाहिजे. काय करायचं त्याच्यासाठी. मी जेव्हा कोणत्या रस्त्याने जाईल ना, जेव्हा मी पाऊल वाटेन जाईल ना, त्यावेळेस माझे 2 पावलं आणि तुझे 2 पावलं मला सतत दिसले पाहिजे, म्हणजे तू माझ्यासोबत आहे असं मला कळेल. मग भक्त निघाला. आता देवाने मंदिरात आश्वासन दिलंय, फक्त निवडणुकीपुरतं आश्वासन दिलंय का खरंच सोबत आहे. म्हणून माग पाहतोय तर देव खरंच मागे 4 पावलं उमटतायत. काही दिवस दुसऱ्या दिवशी पाहिलं, काही दिवस गेले, मग त्याला पक्क कळून चुकला आता देव आपल्या सदैव सोबत आहे. एक दिवस आता थोड्याशा चिखलातून चालला होता. चिखलातून चालताना त्यानं सहज मागे बघितलं, देवाची आठवण आली म्हणून मागे बघितलं, 2च पावलं तिथून तसाच परत फिरला आणि देवाकडे येऊन, देवा तू कोटाड आहेस, तू भक्ताला सांगतोय तोडतोय, मला हे मान्य नाही, आजपासून मी तुझ्या मंदिरात येणार नाही. काय कामाची माझ्या एवढी भक्ती. आश्वासन दिलं, तुम्हाला वरदान दिलं, मी सदैव तुझ्या सोबत राहील, आज तू नाहीये. देव प्रगट झाला. का ओरडतोय, काय झाले. म्हणजे चोर तो चोर, वरून शिरचोर. वरदान दिलंय, आश्वासन दिलंय, मी तुझ्या सदैव सोबत राहील, आणि आज सोबत नाहीये. असं कसं बरं.
अरे झालं काय, तू मला काय सांगितलं होतं? ते म्हणतात काय सांगितलं होतं? सदैव तुझ्यासोबत असतो. हो सांगितलं होतं तुझ्यासोबत असतो. खोटं नको बोलू, माझ्यासोबत कुठे होता तू? अरे हो तुझ्या सोबतच असं सदैव. कशाला? आता तिकडे त्या पांढऱ्यांना चिखलातून जात असताना तू कुठे सोबत होतास? मी मागे बघितलं 2च पावलं होते. येऊन अरे वेड्या, तू खरंच वेडा आहे. चिखलातून जात असताना तुझे पावलं खराब होऊ नये ना म्हणून तुला मी पाठीवरती घेतलेलं होतं. जे उमटलेले पावलं होते ना ते 2 माझे होते. उमटलेले पावलं कोणाचे होते? माझे होते. तुला चिखलाचा त्रास होऊ नये, तुझे पाय भरू नये म्हणून मी तुला काय केलं? पाठीवरती घेतलेलं होतं. हे वरदान आहे, मी वरदान सोडलेलं नाहीये. तसं कुठल्या क्षणी देव आपल्याला पाठीवरती घेतो, कुठल्या संकटापासून दूर करतो हे आपल्याला कळत नाही. आणि आपण म्हणतो एवढी भक्ती केली तर देवाने माझं रक्षण केलं नाही, माझा ऍक्सिडेंट झाला. कुठल्या क्षणी आपल्याला देव संकटापासून टाळतो माहिती नसतं आपल्याला. देवाच्या भक्तीमध्ये देवावरती विश्वास ठेवताना ती भक्ती ही तितक्या दृढपणे करायची गरज असते. आणि जेव्हा आपण दृढपणे करू, जिथे चुकेल तिथे देव औसांसारखं चूक दाखवेल. जिथे जिथे तुम्हाला मनात नको ते विचार येतील त्यावेळेस देव काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी चांगल्या अधिकरणाच्या भेटीचा, दर्शनाचा, स्थानाचा योग आणेल. मनात जेव्हा जेव्हा नको ते विचार येतील तेव्हा तेव्हा ते तसं होणार. पण हे सगळं करत असताना हे सर्व करत असताना आपल्याला देवावरती विश्वास ठेवायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, जगात काहीही झालं, जगात काहीही झालं तरीही माझ्या मागे देव आहे म्हणून मी इथे आहे. माझ्यावरती सदैव देवाची कृपा आहे म्हणून मी इथे आहे. नाहीतर यस्यानुग्रहम इच्छामि, ज्याच्यावरती मी कृपा करू इच्छितो तोच माझ्या सहवास येतो. कोणी येऊ शकत नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही बाबा म्हटले म्हणून मी आली. तुम्ही कोण आणि मी कोण येणारा? आणणारा देव आहे. ज्याच्यावरती देवाची कृपा होते ना त्यालाच देव शिबिरात आणतो. ज्याचं जीवन सुकर, समाधानी, शांतीचं, सुखाचं व्हावं असं परमेश्वराला वाटतं ना त्याच्यापर्यंतच शिबिराची पत्रिका पोहोचते. ज्याला आपल्यापर्यंत आणायचं आहे, ज्याला दुःखातून मुक्त करायचं आहे असं देवाला वाटतं ना त्याच्यापर्यंतच एखाद्या उपदेशाचा फोन जातो. तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला इथून गेल्यानंतर जीवनाला जी दिशा मिळणार आहे, जीवनाचं जे सार्थक होणार आहे ते सार्थक होण्यासाठी तुम्ही आलेले आहात. ही सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधी म्हणजे काय असते? ज्या संधीमुळे जीवनाचं सोनं होतं ती सुवर्ण संधी आहे. म्हणून देवाला जर कितीही मनाविरुद्ध झालं, अपेक्षित जॉब, नोकरी, रिझल्ट नाही मिळाला तर याच्यापेक्षा देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलं वाढून ठेवलेलं आहे. आपण हताश होतो, आपण नाराज होतो, मनासारखं नाही जमलं म्हणून. एकदा गाडीच्या देवान बुलढाण्यात चाललो होतो आणि त्या बुलढाण्यात इतकी गाडी भरलेली होती की गाडीत चढलो, उभं राहायला जागा होती पण मनात काय आलं, उतरलो खाली. दुसरी गाडी आली थोड्या वेळानं, त्या गाडीत मस्त बसायला जागा भेटली आणि गाडी निघायच्या टायमिंगला अशी फिलिंग आली, नाही या गाडीत नाही जायचं, या गाडीत नाही जायचं. त्या गाडीतून उतरलो. माझ्यासोबत एक दादा होते. ते म्हणाले गाडीचा कशाला येड्यावर करतो, बस म्हणे. नाही म्हणे मला या गाडीतच जायचं. रिझन माहिती नाही. उतरलो त्या गाडीतून. तिसरी गाडी आली. त्या गाडीत मला पाहिजे तशी बसायला जागे, अशी 2 ऐवजी 3 जण बसलो आम्ही. जी गाडी दुसऱ्या नंबरची, ज्याला चांगली शीट मिळाली होती ना बसायला,
ती गाडी पाडळीच्या जवळ पंक्चर झालेली होती. त्या गाडीतले सगळे शीट या गाडीत येत असताना आपल्या काही आई पण होत्या दळीची देवाच्या. आता त्यांच्यासाठी आम्ही जागा दिली. ते म्हणे काय माहिती कसा ड्रायव्हर होता, दोनदा धडकता एखाद्या रस्त्याच्या खाली चालली होती ती गाडी आणि एकदा समोरच्या गाडीला धडकणार होती आणि तिसरी पाडळीपर्यंत पंक्चर झाली. 10 किलोमीटर दोनदा. काय फिलिंग आली देवालाच माहिती. देवाने उतरवलं त्या गाडीतून. तुम्हाला शीट मिळाल्या असताना तरी होणार आहे का? देव आपल्या पाठीमागं सदैव आहे, नेहमी आहे. फक्त आपल्याला तो दिसण्यासाठी वायफाय आहे इथं. काय करावं लागेल? पासवर्ड रॉंग. मला तुमच्याशी एखाद्याशी बोलायचं आहे, मला सानिकाशी बोलायचं आहे आणि ते बोलत असताना तिचा नंबर दुसराच लावला तर शेवटी 15च्या जागी 20 लावला तर जमेल का? वायफाय सगळीकडे आहे. त्या वायफायचा पासवर्ड आपल्याला व्यवस्थित लावायचा आहे. आपल्या पाठीमागे देव आहे. तो देव आपल्या पाठीमागे असणारा देव आहे याची जाणीव ठेवून आपल्याला प्रत्येक संकटावरती मात करायचं आहे, देवधर्म करायचा आहे. म्हणून काळजी करायची नाही. आपल्याला काय करायचं आहे? काळजी घ्यायची आहे. घेणार सगळे काळजी. कशाची? फेअर लवली लावायची, स्मरणाची, देवधर्माची काळजी घ्यायची आहे. मरण मारुणी विजयी व्हावे. मरणाला मारून विजयी व्हायचं आहे. मरणाचं ओझं बाळगायचं नाहीये, रिझल्टचं ओझं बाळगायचं नाही. आपला देवधर्म, आपलं कर्तव्य कर्म करत राहायचं आहे. रस्ता साफ करण्याचं काम परमेश्वराचं आहे, परमेश्वर करणारच आहे. आपण काळजी करायची नाही. सर्वांनी एकदा जोरदार करूया. झोपेची सुद्धा काळजी करायची नाही. जे जे इथून प्रवचनातून उठून गेले, जे जे प्रवचनाला आले नाही ना त्यांना मच्छर काय करायची नाही. सर्वांनी एकदा जोरदार जय काय करायचा आहे? जे जे इथे प्रवचनाला थांबले, न करता थांबले, त्यांना छान सुंदर उत्तम झोप लागणार आहे याची गॅरंटी मी घेतो. झोप नाही लागली तर फळट तुमच्यात आहे, माझ्यात नाही. सर्वांनी एकदा हात जोडायचा आहे आणि देवाच्या नावाचा जोरदार जयकार करायचा आहे.